नमस्कार मैत्रिणींनो, मी इथे देवाचं आसन बनवलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहे. तर मी इथे पाटावर अंथरण्यासाठी आसन तयार केलेलं आहे. तर मी इथे हा 15x15चा वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे आणि अस्तरचाही 15x15चा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि इथे फ्रिलला 3.5 इंचाची पट्टी मी लांब अशी पट्टी 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर ते इथे पहिल्यांदा मी मध्य करून घेते. इथे मी 1 मीटर लेस आणलेले आहे. मी 20 रुपये मीटरनी ही लेस घेऊन आलेली आहे. तर इथे मी लेसचाही मध्य करून बघणार आहे. म्हणजे आपण बघायचे आहे कुठपर्यंत पुरत आहे. मी पाठच्या साईडला लेस फिरवणार नाही, कारण पाठचा भाग पाटाच्या पाठीमागे जाणार आहे. त्यासाठी मी पूर्ण लेस लावलेली नाही. आता जेवढं अंतर ह्या साईडला आहे तेवढंच इकडेही घेऊन मी फ्रिल लावणार आहे. तर पहिल्यांदा मी फ्रिल जोडून घेते. सरळ सरळ बाजू ठेवून इथे मी फ्रिल जोडून घेतली आहे. आता फ्रिल जोडायला जिथून मी सुरुवात करणार आहे तिथे मी पहिल्यांदा फोल्ड करून घेतला आहे आणि बॉटम साईडलाही फोल्ड करून घेणार आहे. इथे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे. या कपड्याचे जरा दोरे निघतात, त्यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. बॉटमलाही मी व्यवस्थित इथे फोल्ड करून शिलाई टाकून घेतलेली आहे. इथे पूर्ण फ्रिलला बॉटमची शिलाई टाकून झालेली आहे. आता जिथे मी कपड्यावर खूण करून घेतले आहे तिथून मी फ्रिलला टाकण्यासाठी सुरुवात करणार आहे. इथे अर्धा इंचावर आपल्याला सुई लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या आहेत. आता इथे कॉर्नरवर आपल्याला सुई लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूलाही प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे आपण फ्रिल लावून घ्यायची आहे. इथे कॉर्नरवर परत एकदा सुई लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. आता इथे शेवटी खुणेवर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं इथे कट करून घ्यायचं आहे आणि पट्टीला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे पूर्ण फ्रिल लावून झालेले आहे. आता मी इथे अस्तरचा कपडावरती टाकून घेणार आहे. तर जी शिलाई आपण फ्रिलला टाकलेली आहे ती पूर्णपणे आतमध्ये गेली पाहिजे, कारण त्याचे धागे निघतात. त्यासाठी आपण ती पूर्ण कवर करायची आहे. अजिबात शिलाई आपल्याला बाहेर ठेवायची नाही. त्यासाठी मी त्या अशा पद्धतीने वरून अस्तर ठेवलेला आहे आणि जी फ्रिल टाकली आपण त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई इथे टाकून घ्यायची आहे. इथे कोणावर इथे मी सुई लावून घेतले आहे आणि व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला अस्तर हा लावून घ्यायचा आहे. इथे ही मी कोणावर सुई लावून घेतले आहे. फ्रिल एकदम व्यवस्थित आपण सेट करून घ्यायची आहे आणि फ्रिलवर जिथे शिलाई टाकली आहे त्या अर्धा इंचावरूनच आपण व्यवस्थितपणे अस्तर लावून घ्यायचं आहे. आता एका साईडला आपण इथे फ्रिल लावलेली नाही, त्या साईडला मी इथे थोडंसं ओपन ठेवते. त्या भागातून आपल्याला हा जो आसन आहे तो इथे मी उलटवून घेतला आहे. आता हा एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि वरून एक दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. जिथे ओपन आहे तिथेही आपण व्यवस्थित कपडा नीट करून घ्यायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे मी दाबाची टीप टाकून घेत आहे.
जे आतमध्ये शिलाई आली आहे त्याच्यावरच आपली ही टीप आली पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला इथे ही टीप टाकून घ्यायची आहे. आता मी इथे लेस लावून घेणार आहे. पुढच्या भागाचा आपल्याला इथे मध्य करून घ्यायचा आहे. मध्यावर आपण लेस व्यवस्थित तिन्ही बाजूला अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर मध्यावर इथे मी पहिल्यांदा लेस लावून घेतले आहे आणि टाचणी लावून घेतले आहे. आता ती पूर्ण भागाला मी इथे फिरवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे ही लेस पहिल्यांदा टाचण्या लावून घेतलेल्या आहे. इथे थोडी मी इथे फोल्ड करून घेते. गोल्डन कलरचाच मी इथे धागा वापरला आहे. तर अशा पद्धतीने मी इथे लेसवर टीप टाकून घेत आहे. कोणावर एक प्लेट घेऊन आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. इथे ही मी एक प्लेट घेतली आहे. इथे कोणावर सुई लावून परत आपल्याला दुसऱ्या बाजूलाही इथे लेस फिरवून घ्यायची आहे. शेवटी ही मी इथे फोल्ड करून लेस लावून घेतली आहे. आता दुसऱ्या बाजूनेही आपण इथे 2 टिपा लावून घ्यायच्या म्हणजे आपले लेस एकदम व्यवस्थित सेट होईल. अशा पद्धतीने आपला हा आसन तयार झालेला आहे.